आवड आहे, आपल्याला संतांची कुठे आवड आहे, आपल्याला शास्त्रांची कुठे आवड आहे. म्हणून ती आवड शिकावं लागती. सर्व सुख गोडी साईशास्त्र निवडी रिकामार्थ घडी राहू नको हे शिकावं लागलेले. तू घरादारात तर तोंड खुपसून राहा हे शिकलं नाही कोणी. हे शिकलं का कोणी? नाही शिकलं. वेदे न करिता प्रेरणा सहजची विषयावरी वासना. कालच आपण दृष्टांत पाहिला, पाण्याला लवणाकड जायचं सांगावं लागत नाही. मागून त्याला पुराणा घेऊन कोरडा घेऊन असं लागावं दमटावं लागत नाही कोणाला? पाण्याला. पण वरी जर टेकडीवर घालायचं असलं तर मग त्याला ताकद नाही, त्याला शक्ती द्यावं लागते, हॉर्स पॉवर द्यावं लागते त्याला. कितीतरी आसवाचं घोड शक्ती, घोड्याची शक्ती. हॉर्स पॉवर असते, हॉर्स म्हणजे घोडा. कारण पॉवर शक्ती नेहमी घोड्याच्या शक्तीनं मोडल्या जाते. कारण पहिली घोडीच होती. पहिले घोडे हाती उट हेच वाहन होते. म्हणून शक्तीचे मापण्याचे एकक सुद्धा घोड्याच्याच पॉवरची. किती आसवाची शक्ती. म्हणजे त्या मोटर पंपामध्ये शक्ती लागते, ती विद्युतची शक्ती पकडली आता यांत्रिक. आणि त्या शक्तीनं टेकडीवर पाणी न्यावं लागतं, शक्ती द्यावं लागते, पॉवर धक्का द्यावा लागतो. धक्का स्टार्ट हे पाणी टेकडीकडे जायला आणि लवणाकडे जायला स्वयं स्टार्ट आहे. हे पाहायला लागलो आपण. लवणाकडे जायचं असलं तर स्वतः त्याच्यात ताकद आहे कोणात? पाण्यात. आणि टेकडाकडे जायचं असलं त्यानं कंबर गाळलं मग कोणी पाण्याने, त्याला दुसऱ्याचा धक्का द्यावा लागतो. तसं विषयाकडे जायचं असलं तर जीवाला स्वतःची ताकद आहे मग. आणि विवेक वैराग्याकडे जात असलं त्याचं कंबर गळत. मग त्याला संताला उपदेश करावा लागतोय, त्याला शास्त्र लागते, त्याला गुरु लागतो, त्याला मंत्र लागते. विवेक वैराग्य व्हायला त्याला उपासना लागते. आणि विषयाकडे जायला काहीच लागत नाही. ध्यानात घ्या, डॉक्टर इंजिनियर करायचं असलं तर शिकावं लागतंय. चोर व्हायचं असलं तर शिकावं लागत नाही. काय व्हायचं असलं तर त्याला क्लासेस लावली का? ज्याचा पोरगा चोर निघला किंवा आता कोणी हयात चोर आहे तो कोणी क्लासेस लावली नाही, त्याला खर्च आला नाही, त्याला ट्युशन लागलं नाही, त्याला पुस्तकं आणावं लागली नाही. कसा झाला तो? न शिकता झाला. आणि 1000 शिकत ते 1000 डॉक्टर होते, वकील होते का? काय चालतं मला नियोजन नाही काही. आमचं चाललं का तुमचं? म्हणलं आमचं काय चाललं असलं तर आमच्यात बदल करायला. तुमचंच चाललं का? पण आमचं तुमचं चाललेलं आहे. हा बोल ना का माझा. मग 1000 मुलं शिकते, तर जितकी शिकली तितके डॉक्टर वकील होत नाही. दृष्टांत चालला आपला. आणि न शिकता चोर होते, आणि न शिकलेले बहुतेक होते ती. नाही शिकला म्हणल्यावर ते चोर होईन, जार होईन, भांडकुदळ होईन, पाकिट प्लेअर होईल, आतंकवादी होईल, नक्षलवादी होईल, अतिरेकी होईल. नाही शिकले की असा होतो, आणि शिकला तरी तसा होत नाही. म्हणजे खाली वाहाला जास्त प्रवृत्ती हे आपलं चाललं होता विषय. खाली वाहाला कशी जास्त प्रवृत्ती. म्हणून तमोगुणाचा मोह तमोगुणाच्या पदार्थावर तामस प्रवृत्तीनं राहतो. कशानं? तामस प्रवृत्तीनं तमोगुणाच्या पदार्थावर तमोगुणाचा मोह जडून राहतो. मोहिनी. आणि ही मोहिनी काय आपल्यालाच नाही, ही काय बिगर माळ कार्याला झैन माळ कार्याला नाही अशी नाही, ही काय बिगर गण लावणाराला झैन गण लावणारा नाही अशी नाही, ही काय वाऱ्या जे करीत नाही त्याला झैन वार कार्याला नाही अशी नाही. हे लय लांब गेलेली. अवी तुम्हा मला नाही, अर्जुनाच्या इतक्या जवळ राहणाऱ्या कृष्णाच्या इतक्या जवळ राहणाऱ्या अर्जुनाला होती, ज्याची रोम रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते, त्याला सुद्धा काय होता. म्हणून पहिल्या अध्यायाचं नावच अर्जुन विषाद योग आहे.
अर्जुनाला विषाद झालता, दुःखानं व्याकुळ झालता तो, त्याचा हृदय फुटून गेलत दुःखानं. कशात दुःख झालतो? त्याला मोहाचं दुःख झालत. कशाचा मोह? की समोर जे काही आहे ते माझे चुलते मामे काके आजे गुरु भावकीतले पाहुणे सोयरे साडू हेच पुढे सर्व. आणि अशा एवढ्या सोन्यासारख्या इतक्या नात लागायला मारणं म्हणजे महापाप होईल, वर्ण संकर होईल. याच्यापेक्षा लंगोटी लावून भीक मागून खाल्लेलं बरं, फळमुळं खाऊन दागलेलं बरं. नाही तर मी एकट्यानं मरून गेलेलं बरं. काय कामात इतक्या लोकांना मारणं काय चांगलं आहे का? अशी शंका कोणाच्या मनात आली? आणि व्याकुळ झाला तो गांधीव गाड्याला हातातून. बरं, अर्जुन सूर नव्हता का? योद्धा नव्हता का? प्रवीण नव्हता का युद्धामध्ये, धनुर्विद्यामध्ये? मग बरं याच्या आधी युद्ध केली नव्हती का त्यानं? मग तवा कोण नाही वाटले याला असं? तो समरी शिवाला सुद्धा जिंकलो होता आधी. म्हणजे महादेवासमोर युद्ध करायला जो घाबरत नाही. आणि हे दुर्योधन घोरधन हे तर दारू प्यानारे मास घालणारे अशी होती नाही, यायला काय द्यायचं? पण त्याला आतापर्यंत जे युद्ध केले ते आपली वाटले नव्हते, ते रक्ताच्या नात्याचे नव्हते, ते शरीराकून नाटलग नव्हते. आणि हा शरीराकून काय होता? नाटलग होता. दुर्योधन, दुःशासन, कर्ण, भीष्म, द्रोण हे घसटीकून, राहण्याकून, ओळखीकून, नात्याकून कशी होते? आप्त आप्त होते, आप्त. आणि बाकीचे आतापर्यंत युद्ध केले हे काय नव्हते? आप्त नव्हते. म्हणजे त्याची मोहिनी नव्हती न्यायची. म्हणजे हे दुर्योधनाची मोहिनी नव्हती ती देहादासाची मोहिनी. कारण हा स्वतःला अर्जुन म्हणत होता. देहाचा मोह होता, देहाच्या संबंधानं तो मोह तिकडे गेला. संबंध अर्जुनाच्या देहातलं जे चैतन्य होत तर ते परमात्मा चैतन्याशी प्रेम करीत नव्हतं. ते चैतन्य देहावर प्रेम करीत होतं. आणि देहाचा संबंध कुंती संघ होता. कुंतीचा संबंध पंडू कुमारा संघ होता, पंडू राजा संघ होता. आणि पंडूचा संबंध धृष्टराष्ट्रासोबत होता. आणि धृष्टराष्ट्राचा संबंध दुर्योधनासोबत दुसऱ्या समाज. हे पाहता सगळं आर्थिकरण कसं झालं तू, हे लक्षात आलं पाहिजे. मोहिनी कशी किती लांब जाळं टाकते, जाळं कसं आहे? हे मायेचं जाळ आहे. कशात जाळ? प्राण्या मायेचा बाजार. अर्जुनाला देहासक्तीनं कुंतीचा संबंध, कुंती संघ पांडवाचा संबंध, पंडू राजाचा, पंडू संघ धृष्टराजाचा, आणि धृष्टराष्ट्रासोबत कौरवाचा समजे. मग आलं का नाही? जायानं जाळ. आणि जायात गाव असता कोण? अर्जुन. अर्जुन विषाद योग ह्या जायात, ह्या माया जायात. आणि ह्या माया जाळातून, ह्या मोह जाळातून, म्हणून मोहिनी, म्हणून ही मोहिनी अशी लांब जात असते. ही जी प्रपंचाची मोहिनी, तिला अर्जुनाला सोड नाही होती ना. इतका देवाचा भक्त, त्याला सुद्धा मोह होता. पण जेव्हा दूध आणि पाणी कव्हा निर्णयाच्या वेळेला वेगळं पडत असतो. अर्जुन मोह आधी भक्त वाटत होता, त्याला मी चांगला वाटत होतो. पण ज्या वेळेला प्रसंग आला त्या वेळेला तो वेगळा पडला, मोहानं ग्रस्त झाला. तिथे त्याचा विवेक राहिला नाही, तिथे त्याची शक्ती राहिली नाही, तिथे त्याचं शौर्य राहिले नाही, तिथे त्याची धनुर्विद्या टिकली नाही. गांडीव हातातून गळून पडला. कशानं? मोहानं. मग अर्जुन रावाला जर मोह एवढ्या मोठ्या, तर आपण चिपटराव जो देवाचा इतका एकनिष्ठ भक्त होता, देवाचा त्याला सांगात होता, एकनिष्ठ होता, चांगल्या उत्तम कुळातला होता, नाही नराचा अवतार होता. हा इतका भक्त असून जर त्याचा मोह, म्हणून मोह लय लांब गेलेला आहे. ध्यानात घ्या, मोह काही साधा नाही. त्या मोहानं सर्वाला घेरले. माया झाले मोह. म्हणून ह्या मोहरूपी राक्षस आपल्यात बी. ते दुसऱ्याचं सांगायचंय आपलं पटायसाठी. अर्जुनासाठी नाही सांगायचं. कोणासाठी?
हा, कवा बी दुसऱ्याचं सांगावं लागतं, मग घरचं सांगावं लागतं. आधीच घरचं सांगितलं घरातली भांडणं लागत असतील. म्हणून मला घ्यायचं बस पाय त्याचे पोरं कसे येत, आणि मग म्हणलं लागतं तू कसा करायला लागला. पायाचं पोरगं डॉक्टर झालं, तू कोतल तरी होय करून तुम्ही. असं काय करावं लागतं, दुसऱ्याकडे दाखवून स्वतःच्या चुका दाखवावं लागतात. तसे तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणेन पाहावी पुराणी, पाय रामायणात महाभारतात विचार करून. त्याच्यातच झालं तर तुझी कशी गत आहे. अरे अर्जुनावर जेव्हा प्रसंग आला युद्धाचा, त्या टायमाला त्याला मोहानग्रस्त. अरे तुझ्या टायमावर जेव्हा आमचं काही संबंधी तेव्हा तू मोहानग्रस्त होशील का नाही, पाय विचार कर, कळ येईल अंतकाळी. त्या वेळेला तुझा देह संपायचा, त्यावेळेला हे घर, हे मुलं, ही पत्नी, हा हे शेत, हे दुकान, हा पैसा, ह्या वळकी पालकी, हे नाटलक, हे गाव तुला मोहानग्रस्त करीन का नाही पाहत. तू म्हणशील हे जाऊ आत्वा राहून पांडुरंगी द्रढ भाऊ, असं म्हणशील का? असं म्हणशील तर तुझी पाठ थांबतो आम्ही. आणि माझं कसं होईन, यायचं कसं होईन, त्याचं कसं होईन, हाय हाय करशील. अरे देवाच्या बापानं हाय हाय केलेलं सतराजानं, काय सांगायच्या गोष्टी आहे. ज्याच्या पोटी अवतार घेतला इतका पुण्यवान होता. दशरथानं पुण्य केले कोट्यानं कोटी, इतका पुण्यवान की त्याचं पुण्य पाहून देवाला तिचा अवतार घ्यावा लागला. देवानं ती जागा निवडली की बस ही जागा आहे आपल्याला चांगली अवतार घ्यासाठी. आणि इतकी चांगली जागा तो मोहात होता. दशरथ राजा मोहात गेला का ज्ञानात गेला? ज्ञानात घ्या, ज्ञानात घ्या गोष्टी. अर्जुन मोहात होता का कुठं? मोहातून त्याला काढायसाठी तर गीता शिकली. हा, गीता शिकल्यावर मग नाही मोह राहिला त्याला. गुंतलो होतो अर्जुन पणे, मुक्त झालो होतो जे गुन्हे, आता पुसणे सांगणे ध्वनी नाही. आता तू म्हणशील ते करतो. 8व्या अध्यायाचा मोह गेला, पण पहिल्या दुसऱ्या 5व्या 7व्या अध्यायात नाही गेला. त्याचा गेला असता तिथंच गीता संपली असती. त्याचा मोह जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत गीता चलतच राहिली. दिवस निघत नाही तोपर्यंत दिवा लावाच लागतो. हा, दिवस निघास ना संपला. श्रीकृष्णात परमस्तो दिव्याचं मग दिवस निघल्यास काय करायचं तेव्हा? तसं अर्जुनाला साक्षात्कार झाल्यावर गीता संपली. म्हणून मायबाप हो ध्यानात घ्या, असा मोह आपल्या जवळ बी आहे. आणि त्या मोहाला ही प्रगटलेली देवीच त्याला नाश करू शकते, मर्दन करू शकते. कशाचं? मोहाचं. म्हणून आपण मोहाचं मर्दन करण्यासाठी देवीचा देवीचा आराधना करायची की माझा मोह महिषासूर लय मातल्याला, त्याचं मर्दन कर देवी माते प्रगट होऊन. नाथ महाराज म्हणतात माझ्या अंतःकरणात भवानी प्रगटली, मोह महिषासूर मर्दाना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, आणि भक्ता लागी तू पावशी निर्वाणी, अशी तू देवी आहेस. म्हणून अशा तुझ्या देवीचा मी काय करतो? जोगवा मागतो. काय करतो? जोगवा मागतो. हे पहा, देवीचा जोगवा मागणं ही एक देवीची साधना आहे. देवीच्या अनेक साधनापैकी, देवीच्या अनेक प्रकारच्या भक्तिरूपी साधनापैकी देवीचा जोगवा मागणे ही बी काय साधना आहे. तसं देवीपाशी धरून बसणं ही बी काय एक साधना आहे. देवीच्या नवरात्राचा उपवास करणं ही बी काय एक साधना आहे. ध्यानात घ्या, देवीचा पोत जाळणं एक साधना आहे. देवीची आरती घेणं एक साधना आहे. तशी देवीचा जोगवा मागणं ही एक साधना आहे. देवीचा गोंधळ करणं ही एक साधना आहे. जशा देवाच्या अनेक साधना आहेत तशा देवीच्या बी काय आहेत. आणि आपल्या भारतीय वर्षामध्ये देव आणि देवी हे पुरातन म्हणजे आपल्या अर्वाचीन काळापासून किंवा मूळ संस्कृतीपासून देवी आणि देवाच्या साधना आहेत. तशा आपल्या भारतामध्ये शिव संप्रदाय, शक्ती संप्रदाय, विष्णू संप्रदाय, गणेश संप्रदाय आणि स्मार्त संप्रदाय, हे 5 संप्रदाय पहिल्यापासून आलेली. पुरातन याचा जुनाट इतिहास आहे. शक्तीची शिवा देवीची उपासना जुनाट आहे. जुनाट म्हणल्यापेक्षा अनादी काळापासून आहे देवीची उपासना. तर देवीच्या उपासनामध्ये अनेक जशा उपासना पद्धती आहेत तशी जोगवा मागणं ही एक देवीची आराधना आहे, उपासना आहे. देवीच्या नावानं उदरनिर्वाह करण्याची, जोगवा मागण्याची. जोगवा मागणं म्हणजे आपली परडी हातात घेऊन
देवीच्या नावाचा उच्चार करून मागायचं काहीच नाही, देवीचं नाव घ्यायचं फक्त. दारात जाऊन काय करायचं, जोगवा म्हणायचं आणि देवीचे नाव घ्यायची. माहिती आहे तुम्हाला प्रथा आपल्या गावात मागत बी असतील. म्हणायचं काहीच नाही, काय द्या म्हणायचं नाही, मी कशाला आलो म्हणायचं नाही, जोगवा म्हणून देवीची नाव घ्यायची. लक्ष्मी आईचा, अंबाबाईचा, तुळजापूरच्या आईचा, मंठ्याच्या आईचा, कोण्या कोण्या आईचा, कोल्हापूरच्या आईचा, सप्तशृंगी देवीचा, असा काय जोगा. देवी फक्त देवीचे नाव घ्यायचे, शक्तीचे नाव घ्यायची ध्यानात घ्या. आणि ते नाव घेऊन त्याला जी इच्छा होईल ते त्यानं दान करायचं, द्यायचं आणि त्याच्यावर आपला निर्वाह करायचा. म्हणजे त्या दोन काम होते. एक तर आपल्याला देवीचं नामचिंतन होतंय आणि आपल्यामुळं त्या पुढच्या ज्याच्या दारात उभा राहून घेतलंय देवीचं नाव त्याला बी देवीचे नाव कानावर जाते, त्याला बी देवीची आठवण येते. अरे नवरात्र आहेत, अरे देवीचे भक्त आले, देवीची भक्ती आली, अशी त्याला बी स्मृती होती. म्हणजे देवीच्या उपासनेची, देवीच्या नामाचं त्याला बी स्मरण होतंय. म्हणजे दुसऱ्याला बी स्मरण करून देतो, आपण बी स्मरण करतो आणि त्याच्यातच त्याला जी दया येते पुढच्याला आणि ती जी देतो त्याच्यात आपला निर्वाह होतो. अशी जोगव्याची काय पद्धत आहे जोगव्याची. मागायचं काय, रगत भिक्षा नाही, इतकंच द्या. आजकाल तेले निघले, याच पिशा घेऊन मोठ्याल्या आणि इतकंच द्या. मोठी आदली आणायची, एवढी मोठी आदली आपल्या पाण्यातच नसती आणि हेच द्या. त्या आदल्या दोन एक आदली भरून द्या, ती आदली म्हणजे आपल्या पायल्या टाकल्या तरी ती आदली भरत नाही. मोठा डब्बा असतो काहीतरी केल्याला बनलेला. म्हणजे इतकंच द्या की रगत भिक्षा आहे. ती भिक्षा नाही, ते जोगवा नाही. जे देतात त्याच्यात समाधान, जितकं देतात त्याच्यात समाधान. नाही तर आमच्या घरी कोणी नाही, मुलंच आहेत किंवा काहीतरी पुढच्या दारावर जात तरी बी समाधान. पुढं वामन पुढारा म्हणती एक तया नाही करुणा तरी चालतंय. बस स्मरण करून गेलं म्हणजे मागण्याची आशा नाही, फक्त लोकांना देवीचं जागरण करायचं, याला जोगवा म्हणा. आणि जे भेटल त्याच्यात निर्वाह करायचा, तो उपासच करायचा, पण जे भेटल त्याच्यात निर्वाह करायचा, याला जोगवा म्हणा. आता जोगवा हे पा, जोगवा देवीचा असतो जोगवा आणि देवाचा असतो जोग. तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटी पांडुरंग. तुकाराम महाराजानं जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जोगी बी केलाय. देवाचा जोगी आणि देवीचा जोगवा, जोगी आणि जोगवा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते आणि तसंच हे बी जाग जागच बोल लागले, जोगवा बी जागवायच लागलाय. काय करायला लागलाय, जागवा. मागायला का जागवायला, मागणं वेगळं, जोगी मागत नसतोय म्हणून महाराज बनले, महाराज मागते. काय करते म्हणून जोगी जोगवा. मागायचं काहीच नाही, त्यासाठी जाते आणि त्याने जे टाकलंय ते स्वीकारायचंय, मागायचं नाही. आजकाल मागायची पद्धत निघली, कशाची, मागायची. मग महाराज लोक बी काय करायला लागले, इतकंच पाहिजे. बर अहंकार आला, अहंकार आला की तो परमार्थ गेला. म्हणून अहंकाराचा कुठं पुसट बी रे गोटी सुद्धा येऊ नये, अहंकाराचं डोकोवर येऊ नये, मागण्याची इच्छाच असू नये. काही मागणे ते आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असो, जसं तू कोबर आहे म्हणते. म्हणून मागितलं की खाली झाला तो. म्हणून जोगवा हा मागायचा नसतो, जोगवा हा फिरायचा असतो. गावात जागृतीचा दिवा तेंबा घेऊन, जशी मशाल घेऊन, देवीचा धूप घेऊन जसे फिरते, ही जागरण आहे. मशाल घेऊन जागृती करणे असो. सांगायचं तात्पर्य, आईचा जोगोवा जोगोवा मागणं. नाथराय म्हणतात, मी देवीचा जोगवा मागायला लागलेलोय, मागत राहील देवीचा जोगवा मागण. आणि देवीचा जोगवा मागत असताना द्वैत सारून मालमी घालीन. हे पा, देवीचा जोगवा कोणाला बी मागता येत नाही. आधी गाड्यात काय घालू लागती, देवीची माळ घालू लागती ती. हे पा, तुकाराम महाराजानं समन्वय साधलेला आहे. तुकाराम महाराजानं देवीचं जरी वर्णन केलं तर त्याच्यात देव आणलाय, आणि देवाचं जरी वर्णन केलं तर त्याच्यात देवी सांगितली. म्हणून ये गे विठाबाई माझी पंढरीची आई. आता पंढरीला कोणची आई, तुळजापूरला आई, कोल्हापूरला आई, पंढरपूरच्या आई प्रसिद्ध आहे का, कोणची आई आहे पंढरपूरला, आणि पण तिचं नाव विठाई सांगितले. ये गे विठाबाई, विठाबाई आहे का विठाबो आहे काय,
अरे त्याला दोन नाहीच राहिलेलं, फक्त भक्त दोन नमुनीची. म्हणून काहीला असं सांगावं लागलं, काहीला तसं सांगावं लागलं. भक्तामध्ये नमुने, देवामध्ये नमुना नाही. त्याच्यामध्ये भक्तामध्ये काही शिवाचे भक्त आहेत, काही विष्णूचे भक्त आहेत, काही गणपतीचे भक्त आहेत, काही देवीचे भक्त आहेत, काही सूर्याचे भक्त आहेत. सोर सो सो सोर स्मार्त, गणपती, शाक्त आणि शैव आणि वैष्णव असे संप्रदाय. हे काय आहेत? काही वैष्णव आहेत, काही शैव आहेत, काही शाक्त आहेत म्हणजे शक्तीचे भक्त आहेत, काही गणपती आहेत, काही सोर आहे, सोर भक्त आहे सूर्यमंडलाची, आणि काही गणपती गणपतीचे भक्त आहेत, काही स्मार्त आहेत, समध्या देवाची उपासना करतात, त्याला स्मार्त म्हणा. असे काही संप्रदाय आहेत भारतामध्ये, हिंदू धर्मामध्ये. आणि या सर्व संप्रदायाला एकच देव सांगायसाठी संतानं एकातच अनेक अनेकातच एक सांगितली. एकची अनेक एक हरी. म्हणून नाथ माबानं इथं आईचा जोगवा मागत असताना द्वैत सारून, हे पा तत्वज्ञान आहे अद्वैत, आणि जगात हे द्वैत ध्यानात घ्या. म्हणून साधू संताला सर्वच सांगता येते. म्हणून साधू संत देवीबद्दल बी सांगतात, देवाबद्दल बी सांगतात, विष्णूबद्दल बी सांगतात, शिवाबद्दल बी सांगतात, सूर्याबद्दल बी बोलतात ती, आणि गणपतीबद्दल बी बोलतात ती. कारण त्याला दोन नाहीच राहिलेलं. तुका म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठल माये बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरा देवच राहिलेला नाही. त्याला एक देव सर्व भूते सुगडा, किंवा एकच देव राहिला, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, किंवा अनेक दुसरे माझं नाही. आता नेमिदी या चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्ने पांडुरंग. असं देवाचं भजन साधू संतानं केलेलं आहे. म्हणून देवी वेगळा, देव वेगळा, शिव वेगळा, विष्णू वेगळा असे वेगवेगळे पाहू नका. सर्वांचं अधिष्ठान एक आहे. म्हणून महाराज म्हणतात की मी आईचा जोगवा मागन इथं मुख्यत्वानं. हे काय पा सर्व एकच आहे, पण ज्याचा ज्याचा महोत्सव येईल तेव्हा तेव्हा ते मुख्यत्वानं घ्यावं लागतं. आता नवरात्रीचा महोत्सव असल्यामुळं देवी 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 म्हणून त्याचं वर्णन आहे. महाशिवरात्री आली की शिव 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 म्हणून त्याच वर्णन करायचं. भाद्रपद महिन्यातला गणपती बाप्पा बसला की चतुर्थीला, गणेश चतुर्थीला गणेश 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 म्हणून त्याच वर्णन करायचं. आणि शिव संप्रदायात किंवा शिवाचा महोत्सव, आता विष्णूचा महोत्सव असला की विष्णू 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 म्हणून त्याच वर्णन करायचं. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्याच वर्णन करायचं. एकच आहे बरं का, एकालाच गाते संत. म्हणून ते एक ध्यानात घेऊ आपण. म्हणून महाराज म्हणते द्वैत सारुनी माळमी घालीन. हे पा माळ कशासाठी घालायची? द्वैत सारण्यासाठी. काय करण्यासाठी? माळ बहुतेक द्वैत सारीत असती. हे पा नवरदेव नवरीत सुरुवातीला द्वैत असते, पण त्या अक्षदा टाकल्या आणि हार घातली, माळी घातली, कुणाकाला काय झालं? माळी घातल्या की त्याच्यातलं द्वैत संपलं, ते एकच झाली. दोन्ही काय झाले? त्या एक होण्यालाच लग्न म्हणा. लग्न हा शब्द संस्कृत आहे. लग्न शब्दाचा अर्थ दोन्ही एक होणं. लग्न शब्दाचा अर्थ दोन दोन घराणे किंवा दोन व्यक्ती एक होणं. नवरदेव नवरी दोन आहेत आधी, आणि त्या एक होणं यालाच लग्न म्हणत असते. मग ते माळ हार घातल्या, त्या पुढे नाही माळ घातल्या. दोन्ही कोणाकाला काय घातल्या? हार घातले, माळी घातल्या. आणि त्या पत्नीनं याच्या नावानं मंगळसूत्राची काय घातली? माळ घातली. आहे तंतू घातला. काय माळ माळ घातली? सोन्याच्या मान्याची मणीडवारल्याची. तर ती माळ घातल्यावर त्याच्यात काय नाही राहिलं? द्वैत नाही राहिलं. तसं आपण जर तुळशीची माळ घातली तर देवाचं आपलं काय व्हावा? ऐक्य व्हावा, द्वैत नाही राहा. देवाचं म्हणूनच राहत इथं पडून. कोणाचं म्हणून राहत? आपण नाही का ती पद्धत आहे की त्या हे करताना त्या बोकड्याला आधीच काय घालते? माळ घातली. कोणाचा आहे तो? आता तो याचा देवाचा आहे. पद्धती पाहिलेली लहानपणी म्हणून म्हणतो मी.
काय ते कोणाचा आहे, ते मोसोबाचा आहे, नाही तो कोणाचा बाबाचा आहे, कोणा तरी कशाचा आहे. काय करायचं त्याला माळ, मग ते लहानपणापासून ते कोणाचा आहे त्याला माळ घातली की त्याची त्याच्याशी एक, की मग त्याला दिवस त्याच्या पैसे तिथे काय करायचं, त्याचा कार्यक्रम करायचा. म्हणजे ही जशी पद्धत आहे तशी आपल्याला काय केली, माळ घातली म्हणजे आपण देवाची झालो. नवरीनं माळ घातली म्हणजे ती त्या नवरदेवाची झाली, नवरदेवाची आजीवन झाली ती. तशी आपण माळ घातली म्हणजे कोणाच झालो. माळ घातल्यावर कोणाच्या नावानं जगायचं आणि कोणाच्या नावानं मरायचं, कोणाच्या नावानं खायचं, कोणाच्या नावानं बोलायचं, कोणाच्या नावानं जागायचं, कोणाच्या नावानं झोपायचं. जेवत एक धरीला चित्ती आम्ही की माळ घालणे. तसं देवीला माळ घालायच्या 9 रात्रात 9 माळी असतात. कोणाला? देवीला. तर माळ घालणं म्हणजे आपलं सर्वस्व वेचून, म्हणजे आपल्या सभोवताली जे वेगवेगळे झाडं फुलं असतात, पत्रम पुष्पम तोयम, त्या सर्वांना तिला समर्पित व्हायचं. रोज वेगवेगळ्या पानाच्या माळी. कोणाला? कारण आपल्याकडे द्वैत आहे, लय मोठं द्वैत आहे, ते सर्व द्वैत तिथं समर्पित करायचे. कवा कोणची पानं, कवा कोणची फुलं, ते माहित असते. त्या समजा देवीचीच रूप आहे, त्याला माहिती. काय माहित आहे? आज कोणची माळ आहे, कोणची माळ झाली आज देवीला? कशाची माळ होती आज? कन्हेरीच्या पहा, आपल्या भोवताली कन्हेरी. मग कन्हेरीचे फुलं किंवा कन्हेरीचे पानं आधार, पण आपल्याकडे जे द्वैत आहे, द्वैत ठेवायचं ना, आपल्याकडे ती देवीकडे नेऊन घालायचं, एक रूप करायचं तिकडं. म्हणून 9 भक्तीच्या 9 माळी. आणि ते मी घातली असं म्हणायचं नाही, माझी कन्हेर आहे असं म्हणायचं नाही, मी अवली असं म्हणायचं नाही. कोणाची माळ आहे? देवीची. कोणाला घालायची? देवीला. कोण करायला? देवीच. अहंकार का आपल्याकडे घ्यायचा नाही. अहम हा धूप जाळू. काय करायचं? अहमचा धूप जाळून टाकायचा. सामरस्य पोटाळू निरंतर असो. म्हणून सांगायचं तात्पर्य, माळ घालताना द्वैत सारायचं. द्वैत सारून माळ मी घालीन. म्हणून देवाशी बी अद्वैत करायचं, देवीशी बी अद्वैत करायचं, वेगळं उरायचं नाही. हे याचं नाव माळ घालणं. म्हणून माळ घातल्यावर समर्पित असतो. माळ घालणं हे प्रतीक आहे. त्या प्रतीकानं समर्पित व्हायचं. मी पांडुरंगाला समर्पित आहे, मी देवीला समर्पित आहे, असं समर्पण करायचं. काय करायचं? समर्पण करणं म्हणजे वेगळं न राहणं. जसं मला वाटतं बळीनं समर्पण केलं तर वेगळा राहिला नाही. कोण? बळीनं कोणची भक्ती केली? आत्मनिवेदन म्हणजे सर्व समर्पण. आत्मनिवेदन म्हणजे आपल्यापाशी जेवढं आहे तेवढं देवाच्या पायावर टाकणं, याला आत्मनिवेदन म्हणा किंवा आत्मसमर्पण म्हणा. ध्यानात घ्या. बळीनं काय केलं? आत्मसमर्पण केलं. कसं केलं आत्मसमर्पण? अरे बळीनं होत जे त्याच्या मालकीचं, ते तो एकाच पावलात गेलो. जितकं राज्य होतं त्याचं. माहितीये कथा, आपल्याला कथा सांगायची नाही मला, पण थोडीफार लक्षात यासाठी सांगतो की भगवान विष्णूनं वामन नावाच्या बटू ब्राह्मणाचा वेल धरून अवतार घेऊन तिथं आलेली. आणि बळीचं राज्य विस्तार झालेला होता बळीच्या राज्याचा. आणि देवानं त्याला किती पावलं भूमी मागितली? तो कोणाला बी काय देता, उदार होता बळी. उदार असल्यामुळं देवानं त्याची उदारता तपासायसाठी, परीक्षा घ्यायसाठी देवाला अवतार घ्यावा लागला वामनाचा. आणि वामनाचा अवतार घेऊन त्याच्या राज्यात गेली. आणि राज्यात जाऊन त्याला काय मागितलं की मला थोडी बसायपुरची जागा पाहिजे. कुठं बी जावा तर मला साधना करता येणार, ईश्वराची ध्यान करता येणार, जप करता येणार, म्हणून मला जागाच नाही. शेतात रान नाही आणि गावात जागा नाही. असा मी एक ब्राह्मण आहे, गरीब भिक्षुक ब्राह्मण, आणि मला साधना करण्यासाठी कुठं बसवतो? कोणी म्हणतो उठ, इथं उठ, आम्हाला झाडायचे, आम्हाला साडा शिपायचा, इथून बसा, आम्हाला इकडे आमचं दुसरं काम आहे. मला कुठं घंटाभर बसायपुरती जागा नाही, असा तो ब्राह्मण म्हणून लागला. मग मला 3 पावलं जागा द्या. याला वाटलं 3 पावलं जागा म्हणजे काय मागितलं? कोणी माझ्याकडे तेवढे मागायला देत, पण ह्या ब्राह्मणाने काय मागितलं? अरे अजून काय मागायचं म्हणे? अजून काही लागत नाही, नाही काही जास्त मागणं नाही, माझं 3 पावलं जागा दे. बरं म्हणले दे, तुला कुठे घ्यायची तर तू पाय.
कोणची जागा पाहिजे ती 3 पावलं देतो, कुठलची माग. आता हे तो उदाहरण होता ना. तो म्हणला कुठलची म्हणजे हो म्हणे, तू कुठं बी उभा राहा, कुठलची माग ना ती देऊन टाकतो. 3 पावलं जागा म्हणजे आहेच का. आता 3 पावलं माप होतो महाराज, 3 पावलं, पण पावलं कोणाच्या पावलानं आणि कोणची पावलं. ह्या अशा कवा कवा समाजात बी अशा भानगडी याच्यात की 9 हात जागा यायला द्यायची, पण कोणाच्या हातानं. तो असतो मोठा, मग त्याला वाटलं माझ्या हातानं देतोय, हातानं नाही यायच्या हातानं. आता त्याचा हात असतो याच्या 2 हाताचा. म्हणजे अशा भानगडी होत्यात. हात पण कोणता, म्हणून प्रामाणिक हात धरलेला आहे 1.5 फुटाचा. कोणाचा किती फुटाचा असेल, 1.5 फुटाचा हात, असं एक प्रमाण धरलेले. तसं 3 पावलं जागा द्यायची, पण कोणाच्या पावलानं, तू म्हणजे माझ्या पावलानं. याला वाटलं रे बुट, याचा इतके 30 भरपाई नाही, ती बरं तुमच्या पावलानं घ्या. ते म्हण नाही माझ्या पावलानं मोजून घे. बरं तुझ्या पावलानं मोजून घे. याला तोपर्यंत कळालंच नाही ना काय येतं. आणि जेव्हा मोजून घ्यायला पाय काढला, आपोआप होईल माप खोटं निघलो. कसं निघलं, हे दाखवायला पाय लागला, मोजून घेताना तो पाय इथले मोठा पसरला ना. कोणता, एका पावलातच याचं सर्व भूमंडळ आटून गेलं. याचं सर्व भूमंडळ भर राज्य झालं पृथ्वी. तेवढं बी भूमंडळ एका पावलातच आटलं. आणि मग याला घाम फुटलं की अरे हो, चोपून माप घ्यायला लागला. याचं माप वेगळं, ते दाखवलं वेगळं, दाखवायचे दात वेगळी आणि मोजून घ्यायचं वेगळं निघलं, खायची दात वेगळी. म्हणून पूर्ण भूमंडळ एका पावलात आटलं. आता सांग म्हणले दुसरा पाऊल टाकायचा, एक झाला तर शिक एक, दुसरा ठेव कुठं सांगायचा, मग एक हातभारला. पण तरी बी पुण्यवान होता, दानशूर होता आणि बुद्धिमान होता. ते म्हणला काही हरकत नाही ब्राह्मण बा, कारण की सर्वस्व द्यायला त्याला काही वाटत नव्हतं, आपल्यासारखा चिंगट नव्हता तो. काय हरकत नाही म्हणजे, एक झालं माप. आता दुसरं राहिले तो म्या इथं एवढं पुण्य केल्यामुळं स्वर्ग माझा झालेला आहे, कारण की मी स्वर्गाचा अधिपती बनणार आहे. कारण की इतकं पुण्य झालेलं आहे की माझ्या संचितात पुढचा स्वर्ग बी, मग होत करू दे पुढचा स्वर्ग आहे त्याच्यावर पाय टाका, तो माझा असेल. त्याच्यावर टाकला, ती बी आटला दुसऱ्या पावला. आता तिसरा कशावर ठेवायचा, पाप पाप नाही तुझं म्हणून नरक तुझा नाही. स्वर्ग होता तर स्वर्ग घेतला, भूमंडळ घेतली चलत. आता तिसरा एक एक माप राहिलं, तिसरा पाऊल राहिला, कुठे ठेवायचा. त्या वेळेला तो म्हणला की आता ज्यानं मृत्यूलोक मिळला होता इथलचं राज्य ते गेलं, ज्यानं स्वर्गलोक मिळला होता पुण्य करून धर्म करून ते बी झालं. आता जो अहंकार आहे, जो मी म्हणतोय, त्याच्यावर ठेवा तिसरा पाऊल. ज्यानं हे 2 मिळली, ज्याचा दावा होता की स्वर्ग माझा आहे हे इथलचं राज्य माझं आहे, असा जो अहंकार आहे त्यानं त्याचीच करणी होती नाही. त्या अहंकारावर ठेवा म्हणजे त्याच्या डोक्यावर माथ्यावर पाय ठेवलेला आहे, ही कथा आहे प्रतिकात्मक. त्याच्या अहंकारावर म्हणजे इथलचं म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म आणि कारण. अहंकार कारण आहे महाराज, इथलचं स्थूल राज्य आहे, स्वप्नातलं सूक्ष्म राज्य आहे आणि अहंकार हे कारण आहे. त्या तिन्ही बी देहाची निवृत्ती कोण केली, बळीनं देवापुढं करून घेतली. देवाकडून आत्मनिवेदन भक्ती कोण केली, म्हणजे काही समर्पित ठेवलं नाही. जशी बळीनं केली तसंच आपल्याला प्रतिकात्मक माळ घालून 9 रात्रीच्या 9 माळी घालून आत्मनिवेदन नावाची भक्तीच आहे, उपवास व्रत करून की सर्व समर्पित केले. पत्रम पुष्पम तोयम फलम फुलम हे सर्व जे ते देवीला काय करायचं, समर्पित करायचं अशी भाव आहे. म्हणून द्वैत सार्वनी माळ मी घालीन. माळ घालणं म्हणजे परमार्थात प्रवेश करणे महाराज. काही काही माणसं माळीनंतर माळ घातली, मी माळ, अरे तू आता बालवाडीत आला, माळ घातली म्हणजे काय झालं, प्रवेश झाला तुझा तिची, तुला आपला प्रवेश झाला. नाही माळ घातली, बरं 6 महिन्यापासून माळ घातली, पाहुण्यात बी तसंच, वादिसण्यात तसंच, लग्न कार्यात बी माळ घातली आपण आता. अरे तू शांत होय, माळ घातली म्हणजे आताशी प्रवेश झाला तुझा, तुला डिग्री भेटायची राहिली, तुझं प्राथमिक शाळात राहिली, तुझी बोर्डाची परीक्षा राहिली, तुझी शाळांत परीक्षा राहिली, तुला 12वी पास व्हायचं राहिले, तुला डिग्री कमवायची राहिली, अजून बरंच राहिलं ना. तू उड्या काऊन मारायला लागला नाकात वारे गेले. म्हणून माळ घातली, बरं झालं प्रवेश झाला, पण द्वैत सारलं का महाराज म्हणते, माळ जर घातली तर द्वैत सार. म्हणून द्वैत सारवणी माळ मी घालीन.
आणि द्वैत सारायसाठी काय करावं लागतं, बोध व्हावा लागतो. म्हणून महाराज म्हणतात हाती बोधाचा झेंडा मी घेईन. म्हणून देवीच्या भक्तानं द्वैत सारून माळ घालावा आणि हातात बोधाचा झेंडा घ्यावा. देवीची पताका असती भगवी, काय असती, पताका. तर ती द्वैत सारून माळ घालायची आणि हातात बोधाचा काय घ्यायचा, कोणता झेंडा, हे प्रतीक आहे. झेंडा घ्यायचा पण बोधाचा, माळ घालायची पण द्वैत सारण्याची. म्हणून प्रतीक सर्व करतो आपण, पण वास्तवात झालं पाहिजे तसं. झेंडा कोणी घेईन हातात, पण बोधाचा झेंडा हातात आला पाहिजे. माळ घालतो प्रतिकात्मक आपण, कोणाला घालता येते, पण द्वैत सारण्याची माळ घालता आली पाहिजे. नाथ मार्गाने माळ घातली, पण माळ घालून अहंकार नाही घातला, मी माळ घातली, अरे द्वैत सारलं त्यांनी. आणि झेंडा घेतला, पण झेंडा घेऊन निघते नाचले नाही, ते बोधाचा झेंडा घेतला. बोधाचा झेंडा म्हणजे ध्यानात घ्या, एक तर भगवा रंगाचा झेंडा असतो, तो आपलं अंतकरण भगवो व्हावा. भगवो म्हणजे संन्यस्त, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी माझी आईची आठवण विसरली जयाचे अंतकरण. पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यासाला भगवा असतंय आणि हातात बोधाचा झेंडा घ्यायचा म्हणजे अंतकरण संन्यस्त झालं पाहिजे. संन्यस्त म्हणजे वस्तू असताना ती माझी वाटली नाही पाहिजे आणि देह असताना तो मी वाटला नाही पाहिजे. घरात राहताना घर मातीचं वाटलं पाहिजे, माझं नाही, किंवा घर भ्रष्ट वाटलं पाहिजे, माईवी माझं नाही वाटलं पाहिजे. आणि हे कळायसाठी ऐका, हे कळायसाठी वाचा, हे कळायसाठी संतांची संगत करा, हे कळायसाठी बुद्धी वापरा. घरात राहा पण घर हे कळून घ्यासाठी राहा, घराचा मोह वाढायसाठी नाही. संसारी असावे आणि असूनही असावी. मग तुम्हाला हानी लागली का? संसारी असावे असूनही नसावे. ते पाठ मार बरोबर नाही, बरोबर करीत तुम्ही मान हाडलंच, मग माझं कसं वाहत मी धक्का तिथं असतो, ध्यान देऊन ऐकत दादा. संसारी असावे असूनही नसावे, म्हणलं का असावे करून, असूनही असावे आपण आहेत, संत असूनही नसावे असे असो. म्हणून घराचा मोह वाढवायसाठी नाही, घराचा मोह छाटण्यासाठी. म्हणून त्याचा हे वारकरी संप्रदायात किंवा साधू संतांनो त्याच वस्तूचा उपयोग त्या वस्तूचा निराश करण्यासाठी करायचा. देहाचा उपयोग देहाच्या निराश करण्यासाठी करायचा, इंद्रियाचा उपयोग इंद्रियाचा निराश करण्यासाठी करायचा, बुद्धीचा उपयोग बुद्धीचा निराश करण्यासाठी करायचा. जेथे तेच नाही झाले झाडा घेतला विठ्ठल, हे वारकरी संप्रदाय साधा नाही महाराज. ते वापरून तेच निराश करायचे. काय वापरून? जेथे तेच नाही झाले झाडा घेतला विठ्ठली, असं तुकोबरायचं एक चरण आहे का त्यातलं. त्याच वस्तूनं ती वस्तू नष्ट करायची. याला वेदांत म्हणाव, याला अध्यात्म म्हणाव, याला वारकरी संप्रदाय म्हणाव, याला संतांची युक्ती म्हणाव. म्हणून घरात राहून घराचा मोह संपला पाहिजे, देहात राहून देहाचा मोह संपला पाहिजे, तरच देह घे, नाही तर देह घेऊन परेशान होशील. म्हणून महाराज म्हणतात तरी जन्मा ज्याल्याचे ते फलन अंगी लागून येईल, मग तरी जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. दास होण्यासाठी जन्म अहंकार घेण्यासाठी नाही, दास होण्यासाठी सेवा करण्यासाठी मनुष्य देह घ्यायचा. आणि सेवा करण्यासाठी किंवा अहंकार नष्ट करण्यासाठी घराचा उपयोग करायचा, पैशाचा उपयोग करायचा. म्हणून पैशाचा उपयोग पैशानं वाहून जाण्यासाठी नाही करा, पैशाचा उपयोग साधन म्हणून करा, घराचा उपयोग साधन म्हणून करा. म्हणून नित्य नाम घोष दयाच्या मंदिरी तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र, काय वर्णन केलंय ग्रस्त आश्रमाचं नाथरायाने. अरे ग्रस्त आश्रमाचं वर्णन आहे, पण ग्रस्त आश्रम जर संतांच्या संगतीत असला तर तो संन्यासापेक्षा बी श्रेष्ठ आहे. मग कोण? ग्रस्ती. पण ग्रस्ती ग्रहानं ग्रस्त नसावं, कसा घरानं गिळलेला नसावं, अहो गिळली हो संसारी असा नसावा, तो घरात राहून मुक्त असावा. अरे घरात राहून मुक्त होता येते संतांच्या संगतीत, आणि पर्ण कुठ्या बी बांधून बद्ध होता येते भ्रांताच्या संगतीत मोहानं.
अरे नाथ महाराज ग्रस्त आश्रमात मुक्त आहे आणि कितीक लोकांना आश्रम मठ पर्णकुट्या बांधून बद्ध झाली तिथं. महाराज म्हणतात ना की हरणी गरबा गेला आणि घाला तो घातला. कोण कोण होता तो? जड भरत राजा. त्यानं राज्य सोडलं महाराज. भावना हकीकत कशी आहे जरा गोष्टी ऐकत आहे. त्यानं राज्य सोडलं आणि वनात गेला, पर्णकुटी बांधून राहिला. आणि तिथं हरण एक पारस त्याच्यात पाण्यात आलं म्हणून त्यानं पाळलं. त्याच्या जास्त ती हरणी मेली ते राहिलं म्हणून त्याचा कोणाला बी किवी ती म्हणून घेतलं ती आणि ते पाळलं. त्याला आपला चोपडी जाईल. आता राजे ज्यानं सोडले त्याला हरणाचा मोह लागला. काय सांगा पा म्हणून मोह कशाचा लागल. राज्य सोडा इतकं वैराग्य होतं त्याच्यापाशी. मग कशात गुंतून आपण हे सांगायचं हरकत नाही बरं का. माया कशात गुतीन. आता हरणाचा मोह चालता लागला पण तो सुटला नाही. त्याला राज्य सुटलं. राज्य सोडून त्यानं संन्यास्त हो वनात गेला. पण कशाचा मोह नाही सुटला. हरणाचा. म्हणून साधी सुधी गोष्ट सुद्धा आपल्याला वाहून नेऊ शकते बर का. म्हणून आपल्याला वाटतं बिडी तंबाखू पण साधी वस्तू आपलं समजा आयुष्य बर्बाद करू शकते. साधी आपल्याला वाटतं फालतूच नाही बिडी ओढतो मी 2 टाइम काय नाही जेवण केल्यासच महाराज. बरं महाराज बिन तुम्ही सारखाच बरं माहिती आटला महाराज. दोन नरक मी ठेलम ठेला रडका गुरु मरका गुरु रडका त्याला दोनो नरक मी ठेलम ठेला. म्हणून तसं नको करू. तू साधी गोष्ट साधी समजू नको. काही साधी नाही. म्हणून तर पा मातुरायाची शेपूट का लमट राहिली नव्हती. झुडके गुंडाळ्याची शेपूट कपडे गुंडाळ्याची लमटी नव्हती राहिली. किती राहिली होती. ती थोडी राहिली. तिनं समजी लंका नाभी केली. समजी लंका भोंगळी केली. कोणी त्या तितक्या कोणी केली. इतकी दिसती इतकी तितकी असते. ती दिसती तितकी का तितकी ती तितकी असते. असं एखाद्या गोयानं बी एखाद्या कपड्यानं हात तोंड पुसायच्या रुमाला मी घातली असती. ती दिसती तितकी आणि तितकी नसती. तशी आपल्याला किती किती वासना आहे संसारात. लय वासना आहेत त्या लोकांना. थोडी तितकी नाही ती. तितकं आलं की पुन्हा तितकीच फुटत ती. काय होती. तुम्हाला किती हे पा गरीबाला किती वासना असते की आपल्याला कामापुरतं आपलं घरदार बाजारा पडतं पाहिजे. आणि तितकं झालं ना त्याला तितकीच फुटती पुन्हा पुरुष. शेपूट तितकीच असते ती. शेपटीच्या आलेल्या शेपूट किती इतकीच असते. तशीच वासना आहे ती. ती थोडीच दिसती आणि समजा जग मिळालं तरी संपत नाही. काय सर्व जग जरी तुम्ही तुम्ही दाखवून ऐकू नका. सर्व जग जरी भेटलं तरी ती संपत नाही. म्हणून आपला सांगायचं तात्पर्य चाललंय की आपल्याला जगाची मोहिनी असते आणि ती मोहिनी समाप्त व्हायसाठी माल घालायची. त्यासाठी बोधाचा झेंडा घ्यायचा. बोध होणं म्हणजे घरात असताना आपण तर ग्रस्ती आता संन्यासी होऊ शकत नाहीत विधीनं. पण तरी बी आपल्याला तत्वज्ञानाच्या दृष्टीनं संन्यास्त होता येते. पण या दृष्टीनं आणि ध्यानात घ्या हरियाणात तो कोणी ग्रस्ती बी नाही. काय नाही. हरियाणात तो कोणी ग्रस्ती नाही. खोट्यानंच आणि मग खऱ्यानं खऱ्यानं संन्यास घ्यायची गरज नाही. खोट्यानंच. ज्यानं संन्यास घेतला त्यानं खरं सोडलं का खोटं सोडलं. खरं सोड का खोटं सोड. खोटं सोड. त्याचं घर होतं का ते पहिलं. त्याची पहिलीच बायको होती का. अहो संन्यास घातला विठ्ठल पंतानं रुक्मिणी मातेची आज्ञा घेऊन जाते म्हणून गेली. बरं ती खरी बायको होती द्यायची पहिलीच. मग खोट्या बायको पासून संन्यास घेतला का खरी बायको पासून. हे जमाना पा ज्ञानोबरायाची वडील पण हिशोब आहे आपला देव. त्याची बायको होती का पहिलीच ती होती का मांडलेली होती. मांडले. मग मांडलेल्या बायको पासून संन्यास घेतला का खऱ्या बायको पासून. ध्यानात घ्या. मग तसं आपलं घर आहे की ज्या संन्यासानं घर सोडून दिले त्याचं घर होतं का ते का त्याचं मांडलेलं होतं. मग मांडल्यानं सोडायला विधिवत संन्यास लागत नसतोय. मांडल्यानं सोडायला जाणावं लागतंय. काय करावं लागतंय. मांडल्यानं जाणल्यानं सुटत असते. कशानं
मांडलेलं होतं घर आपलं का घर झालेलं होतं आपलं? झालेलं असतंय ते विजीनं सोडावं. ध्यानात घ्या जरा प्रश्न आहे हो. घर आपलं झालेलं होतं का मांडलेलं होतं? मग मांडलेलं सोडायला जाणावं लागतंय. जे झालेलं त्याला काढावं लागतंय. घरातून आपल्याला बाहेर काढायचं काम नाही. आपण घरात पहिलेच अडकलेलं आहे. मांडलेलं घर आपलं, सर्व संसार मांडलेला आहे. घर माझे मांडलेलं आहे, देह मी मांडलेलं आहे. या किती आडगावचा मी असं काय झालेलं आहे? तुम्ही किती आडगावचे झालेली का? कवापासून झाली तुम्ही किती आडगावची? किती आडगाव तुम्ही मानलंय तेच आडगाव नाही. किती आडगाव आहे का माती? मातीलाच किती आडगाव मान, इतक्या मातीलाच किती आडगाव मानता तुम्ही? तिकडे लोक म्हणतात का तुम्हाला किती आडगाव? तिकडे मातीला काय सुरडीच्या मातीला किती आडगाव माना बरोबर म्हणते कधी? म्हणते कसं काय तुम्ही मला लागले हे सुरडी? मग सुरडी आहे का किती आडगाव आहे काय? मग सुरडीन किती आडगाव मानलंय का झालंय? झालं नाही, मानलंय. हा तसं तुमचं घर तुमचं झालंय का तुमचं मानलंय? बर कहो कोर्टपर्यंत मी मानलंय की काही करारी काळा पोचतोय. तुमचं मन जोपर्यंत इथं या द्या तोपर्यंत माना, तुम्ही मानता येईल तुम्हाला. नंतर तुम्ही जर कुत्र्या डोकऱ्यात जन्माला गेली तर तुम्हाला राहता येईल इथं का मानता येईल या घराला? माझं राहता येत नाही, मानता बी येत नाही. आता राहा, आपण मानू नका. काय करा? घरात राहा प्रारब्धवशात. ज्या घरात प्रारब्धाप्रमाणे व्यवहाराप्रमाणे देह भेटलेला आहे त्या घरात राहा. दिल्या घरी सुखी राहा. पण कुरापती करू नका मी माझं म्हणून. म्हणून त्याप्रमाणे आपल्याला मोह असतो नाही, आणि मोह का होत नाही किंवा आपण याच्यामध्ये अडकत कवा नाही तर बोधाचा झेंडा हातात घेतल्यावर, म्हणजे भगवा घेतल्यावर. म्हणून आतून भागवा झाला पाहिजे. वरू भागवा झालेला काही कामी नाही. वरी भागवा झाला नाही, अंतरी वस केला कामी. वरून भगो पाहिजे का आतून भगो पाहिजे? ह्या मार्गाने आतून भगो सांगितले. हाती बोधाचा झेंडा घेईन हे आतून भगवे. वरून रंगीबेरंगी असल्या पण आतून कसं आहे? हे पहा, नाथ महाराज आतून भगवीत, तुकाराम महाराज आतून भगवीत, ज्ञानोबा राय आतून भगवीत, वरून भगव नाही त्याचे. आतलं भगव कळालं पाहिजे. आणि मला वाटतं चांगदेव रायापाशी आधीच वरून भगव होतो. आतून रंगबेरंग होते आणि वरून कसं होतं? भगू होत. तर ज्ञानोबा रायानं त्याला आतून भगव केलं. कोणाला? चांगदेव रायाला. की चांगल्या पुढतं पुढती घरा आली या ज्ञान संपत्ती, वेद्य वेदकत्वा ही अतिथी पदी बैसे, अशी शिकवण दिली त्याला. कोणाला? चांगदेवाला. की चांगदेवा तू ते तत्व आहेस. चांग्या तू रवा जायचा कापुराचा, चांग्या तुझं माझा आपण आता बोलू ऐके, तू परमात्मा स्वरूप आहे असं चांगदेवाला जेव्हा सांगितलं, म्हणजे त्याला आतून भगव केलं. हे पहा, आतून भगव होणं म्हणजे बोधाचा झेंडा हातात घेणं. हे पहा, झेंडा हातात घेतल्यावर काय होत असतं? एक तर त्याच्या हातात झेंडा आहे, त्याच्या मुठीत झेंडा आहे, आणि लोकात फडकायला लागलेला आहे. ध्यानात जरा भगव्याचं काय आहे? भगवा काय आहे? भगवा म्हणजे काय आहे? भगवा झेंडा हातात आहे, त्याच्या काबूज आहे, तो भगवा झालेला आहे. आणि लोकात भगवा झेंडायला फडकायला, म्हणजे लोकाला सुद्धा त्या भगव्याचा झेंडा फडकायला, म्हणजे वैराग्याचं प्रतीक दाखवायला लागला. की विवेकानंद वैराग्यानं असं होता येते. हाती बोधाचा झेंडा मी घेईल आणि भेद रहित वारीशी जाईल. पहा, 2-3 मुद्दे अत्यंत महत्वाचे. द्वैत सरलं पाहिजे माल घालताना, बोधाचा झेंडा हातात आला पाहिजे, आणि भेद रहित वारीला गेलो पाहिजे. कोण्या वारीला? भेद देवीतला ना आपल्यातला भेद, पांडुरंगातला ना आपल्यातला भेद, जीवाचा शिवाचा भेद, आत्म्याचा ब्रह्माचा भेद, किंवा 6 भेद सांगितलेले वेदांत शास्त्रात. कोणते कोणते माहिती आहेत का? 6 भेद. जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, हा जडा जडाचा भेद, जड विश्वराचा भेद. पुन्हा नाही का? हा, आणि जीव ईश्वराचा भेद.
बरोबर आहे. म्हणजे असे काय येत नाही, असे 5 भेद आहेत. 5 भेद आहेत. किती भेद आहेत? आणि जीवानं देवादेवाचा भेद त्याला 6वा भेद सांगितली. कोणता? देवादेवाचा भेद. आमचा गणपती, आमची आई. कोणी म्हणतो आमचा पांडुरंग, आमचा शिव. कोणी म्हणतो आमचा गणपती. ह्यो भ्रांतानं केलेला देवा, ह्यो शास्त्रात नाही, ह्यो भ्रांतात आहे. देवादेवाचा भेद. अशा प्रकारचे हे 6 भेद त्या भेद रहित होईल मी. काय होईल? हे पहा, आपल्या आणि जगात भेद नाही. हे पहा, तत्वज्ञान आपल्याला कळालंच पाहिजे. भेद रहित झाल्याशिवाय देवीची किंवा देवाची वारी घडत नाही. वारी केव्हा घडत असते? भेद रहित झाल्यावर. महाराजांना सांगितलेलं. हे पहा, तुम्हाला मी सांगतो, घर आणि घरात मी वाटतो माणूस. अरे घर मातीचं आणि ज्याला तुम्ही म्हणतो ते शरीर बी. शरीरात आणि घरात भेद आहे का? दिसतोय भेद, पण आहे का भेद? कल्पित भेद वास्तव काय अभेद आहे घरात आणि शरीरात. चाल केलाशी मोकळा आणि विठ्ठल मन वेगवेगळा. घरात आणि शरीरात काही नाही, भेद नाही. आणि घरात आणि जगात काही नाही, भेद नाही. म्हणजे जगात आणि शरीरात भेद नाही. अरे शरीरन जगन घर तुला हे सर्व दिसायला लागलेले पंचभूताचा गोंधळ आहे. ह्याच्यात इंद्रियात भेद नाही. इंद्रियानं जे दिसते इंद्रियांची एकच म्हटलेली ते. इंद्रियात पंचभूतात किंवा 5 विषयात भेद नाही. म्हणजे घर, शरीर आणि जग आटलं सर्व 5 विषयात. आणि इंद्रियात विषयात भेद नाही. अरे इंद्रियांविषयी 2च नाही, ती काही ताबेद आहे. हा, आणि इंद्रियात आणि मनात भेद नाही. चला हळूहळू लागली वाटायला आपल्या. चल रे भोपळ्या चालून तू. हा, मनात आणि इंद्रियात भेद नाही. दोन्ही बी सूक्ष्म आहेत. दोन्ही बी आपण करत आहेत. आणि मनात आणि अज्ञानात भेद नाही. भेद नाही अज्ञानात. अज्ञान कार्यच आहे मन. अभेद आहे त्याच्यात. आणि अज्ञानात आणि ज्ञान स्वरूप आत्म्यात किंवा देवात भेद नाही. भेद नाही. अज्ञान कल्पित आहे. म्हणून कल्पित भेद आणि वास्तव अभेद आहे. म्हणून खऱ्या रीतीनं कुठंच भेद नाही. विचारानं पहा लागल्यावर भेदच नाही. भ्रमानं पाहिल्यावर भेद वाटत असतो. आता भेद आहे का नाही? ब्राह्मण, वैश्य, शूद्र, क्षत्रिय भेद आहे का नाही? अनाही भेद मांडलेला आहे. बरं, स्त्री पुरुष भेद आहे का नाही? आता लिंग भेदानं शारीरिक दृष्टीने मानलेला खरा नाही. माणूसपणात कुठं भेद आहे? स्त्री आणि पुरुष हे 2 लिंग येत, पण माणूस दोन्ही बी. बाई माणूस नाही का? आणि पुरुष माणूस नाही का? माणूसपणात कुठं भेद आहे? दोन्ही माणूस येतो, दोन्हीच बी. बरं, माणसात आणि पशुपक्षात भेद आहे का नाही? अहो बांध्यात भेद आहे. त्याचे शरीर हाडामासाचे किंवा पंचभूताचे, तुमचे पंचभूताचे कुठे भेद आहे? पशुपक्षात आणि माणसात भेद आहे का? मग कशात? अरे भेदच नाही. विचारानं पाहिल्यावर भेदच. विचारानं पाहिल्यावर अभेदाचं दर्शन होते. आपण भ्रमानं कल्पनेनं पाहतो म्हणून भेद आहे. आणि जर संतांच्या संगतीत देवीची कृपा झाल्यावर, देवीच्या आराधनेने देवीची कृपा झाल्यावर विवेक उद्दीपित होत असतो. आणि विवेकाचा डोळा फुटला रे बाबा की भेदच नाही, अभेद आहे. भेद रहित वारी होती. कोणती वारी होती? म्हणून भेद रहित वारीशी जाईल. काय महाराज, आईचा जोगवा मागल मागेन, पुन्हा द्वैत सारून माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईल. भेद रहित रहित वारीशी जाईल, आईचा जोगवा मागन. काय महाराज, साधू संतांचे उपकार आहेत. किती त्याने आपल्यासाठी रचना केल्यात, गायन केले, काव्य केले, यमक जुळिले, व्याकरण त्याच्यात आणले. काय भारुडे केलेत, काय सोंग आणलेत आपल्यासाठी. आपल्यासाठी सोंग आणले होते ना, जोग्याचं सोंग. पण काय ते मारीन झाले, पत्रात झाले, आराधी झाले, काय नाही झाली. जोगी झाले, बाहेरा झाले, मुका झाले, आंधळा झाले, पांगळा झाले. कोण? जात केलं त्यानं, दळण केलं त्यानं, विंचू केला, सर्प केलंय, तरी आपल्याला सूद नाही.
आपल्यासाठी किती किती करून ठेवलंय, जसं माय बापानं किती किती करून ठेवलंय पोरायला पट्ट्याला काहीच नाही, बिड्या वडते, सिगरेट वडते, दारू पिते, गुटखा खाते, नसलेली उमदी आणते. बाप म्हणतो अरे काय काय करा मी, कसं कसं केलंय. तसं साधू संतांनी किती केलंय. अरे ज्ञानोबा ज्ञानेश्वरी काढताना हे कोणी तरी काढता, अरे आपल्याला कळतच नाही, वाचतच नाही, आपल्याला करता येते. किती 9,000 वया केल्यात महाराज, किती प्रेम केले त्यानं आपल्यावर. आपण दमडी दिली, त्याला काही सेवा केली आपली, तर काय केलं आपण त्यानं आपल्यासाठी 9,000 वयाची ज्ञानेश्वरी दिली. 883 वयाचा मला वाटतं कोण आहे अमृत अनुभवी, 65 वयाची चांगली 65, कितीतरी अभंगाची गाथा आहे, 28 अभंगाचा हरिपाठ आहे. घेतलं काहीच नाही, दिले भरून दिले. काय महाराज त्याची देण. दाता तोच एक जाण नारायण. आपल्याला नारायणाचा आपल्या नरात असलेला देव नारायण, त्याचं स्मरण होण्यासाठी त्याने काय काय दिले, काय दाते येते. पण आपण निश्चित खाती शिरका काय कोण जाते व दान करा, आम्ही खात बसतो. म्हणून आपण जाग व्हा, आणि जाग होऊन येऊ जोगवा. जोगव्यानं जागा जरा जोगवा मागा. खरंच जोगा मागायला पाहिजे महाराज, असा जोगा मागायला पाहिजे, आध्यात्मिक जोगा, विचाराची क्रांती करणारा जोगा, मोहाचा निराश करणारा जोगा, बद्धाला मुक्त करणारा जोगवा या. अरे बद्ध म्हणून या, मुक्त व्हा, जीव म्हणून या, आणि ब्रह्म म्हणून होता, असाच प्रकारचा जोगवा आहे. त्याच्यातला एक एक शब्द अध्यात्म आपल्या पुढे नाचल. वेदांत शास्त्राला थै नाचविलं ह्या जाग्यात महाराजांना. काय कला आहे, काय करुणा आहे, काय दया आहे त्याच्या आपल्याबद्दल त्याच्या अंतःकरणात. म्हणून आपण तशा साधू संतांच्या चरणी खरंच माथा तुकेला पाहिजे, खरंच आठवण केली पाहिजे त्याची. म्हणून साधू संतांना कधीच विसरू नये आपण. लयच आपल्यावर उपकार केले उपकार सांगू मी, काय खूप काय उपकार आहेत. म्हणून काय सांगू आता या संतांचे उपकार. मग निरंतर कशातून बी जागवी ती, जोग्यातून बी आज जागवायलीत नवरात्री त्या निमित्तानं. म्हणून महाराज म्हणतात की आईचा जोगवा मागेन, द्वैत सार्वनी मालमी घालीन, हाती बोधाचा झेंडा घेईन, भेदरहित वारीशी जाईल, आईचा जोगवा मागन. अशा प्रमाणे देवीचा जोगवा इथं नाथ महाराजांना मागितलेला आहे. आपण आपल्या फावल्या वेळात जसं सद्गुरु बुद्धी देतील तस चिंतन करायला. पण याच्यातून एकच तात्पर्य अर्थ घ्यायचा आपल्याला, की देवी आपल्याला नवरात्रात आपल्या ह्या साधनेनं प्रगटली पाहिजे. जिम्मेदारी घ्या. मी माझी सांगण्याची जिम्मेदारी स्वीकारून सांगायलो, तुम्ही तुमच्या ऐकण्याची जिम्मेदारी स्वीकारून ऐका. असं ऐका की देवीच प्रगटली पाहिजे. काय झाली पाहिजे? भवानी प्रगटली पाहिजे. अनादि निर्गुण भवानी प्रगटली पाहिजे. त्यासाठी खालचे चरण आहेत. नाथरायानं प्रतिज्ञा केलेली, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. कशासाठी? तर मोह महिषासुर मर्दाना लागू नये. मग हे काम आपलं देखील जसं नाथ महाराजांना सांगितलं तसं काम आपलं बी पहिल्याला काम आहे, मोह महिषासुर मर्दानाचं. मग आपल्या अंतःकरणात देवी जागवलीच पाहिजे. देवी जागायसाठी खालच्या ह्या कडवे आईचा जोगवा मागायचा देवी प्रगटण्यासाठी. देवीला माळ घालायची द्वैत सारून देवी प्रगटण्यासाठी. हाती बोधाचा झेंडा घेऊन देवीच्या दरबारात नाचायचंय देवी प्रगटण्यासाठी. आणि भेदरहित वारी करायची देवीची देवी प्रगटण्यासाठी. हे खालचे सर्व चरण देवी अंतःकरणात प्रगटण्यासाठी. कोण्या रूपाने प्रगटण्यासाठी? विशेष ज्ञानाच्या रूपानं प्रगटण्यासाठी. एवढी गोष्ट ध्यानात घ्या. कोणत्या रूपानं? विशेष ज्ञान कोणतं? 3 ज्ञान ध्यानात घ्या. चार ज्ञान ध्यानात घ्या. हे पहा, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान, अज्ञान आणि विपरीत ज्ञान. काय 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 मला मोजून द्या. मला असं करता येईल. हा, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान, अज्ञान आणि विपरीत ज्ञान. हे 4 प्रकारचे ज्ञान. अज्ञान पण ज्ञानच आहे, अज्ञान त्याच्यात ज्ञान शब्द आलेलाच आहे. हे 4 ज्ञान आहे. मग ते 4 ज्ञानाचं विश्लेषण झालं पाहिजे आपल्याला. तर कशाला म्हणावं?
सामान्य ज्ञान, कशाला म्हणावं विशेष ज्ञान, कशाला म्हणावं अज्ञान, आणि कशाला म्हणावा विपरीत ज्ञान. हे चार कळायला पाहिजे आपल्याला. चार सांगतो आता. सांगायचं काय? इतकं सांगून संपू. आपला वेळ होतो. हा, तर जसं नाही तसं कळणं याला म्हणावं विपरीत ज्ञान. काय? जसं नाही तसं कळणं याला म्हणावं विपरीत ज्ञान. आता हे घर माझं वाटतं, हे काय? विपरीत ज्ञान आहे. देह मी वाटतो, हे काय? मी किती आडगावता वाटतो, हे काय? माझा जन्म झालेला आहे, मी उद्या मरणार आहे असं वाटतं, हे कोणतं ज्ञान आहे? तसं आहे वस्तुस्थिती का तसं वाटायली? तसं नसून तसं कळायले. दोरी असून सर्प कळायला, हे काय? विपरीत ज्ञान. आणि काहीच कळणार सुसुप्ती, घर कळाना ते माझं वाटाना, देह कळाना ते मी बी वाटाना, हे काय? अज्ञान. काहीच कळाना याला म्हणावं अज्ञान. काहींच्या काही बी कळालं याला म्हणावं विपरीत ज्ञान. ध्यानात घ्या. आणि जसं तसं कळायला लागलं याला म्हणावं विशेष ज्ञान. काय म्हणावं? विशेष ज्ञान. आणि ते विशेष ज्ञान बी स्थिरावलं, मुरून गेलं, याला म्हणावं सामान्य ज्ञान. ध्यानात घ्या तीन गोष्टी. विशेष ज्ञान जिथं समाप्ती होती, ठाईच समाप्ती झाली जैसी. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, हे विशेष ज्ञान. आणि ठाईच समाप्ती झाली जैसी, हे सामान्य ज्ञान. ध्यानात घ्या, ध्यानात घ्या, ध्यानात घ्या. त्या चार कोट्या जर कळाल्या आपल्याला तर देवी प्रगट झाली. देवीचं प्रगट रूपी प्रगट. आणि हा पहा, विशेष ज्ञान प्रगटलं. ध्यानात घ्या, की विपरीत ज्ञान राहत नाही, अज्ञान राहत नाही, आणि विशेष ज्ञान प्रगटल्याला बी राहत नसते. हे पहा, जर आपण ज्योत प्रगटली, दिवा लावला घरात, तो दोरीवरला सर्प राहत नाही, दोरीचं न दिसणं राहत नाही, दोरीवरला विपरीत दिसलेला सर्प राहत नाही, आणि तो लावलेला जो दिवा आहे तो बी राहत नसतो तेल वास संपल्यावर. दिवा राहत नाही, आणि दिव्यानं दोरीचं न दिसणं होतं ते राहत नाही, आणि विपरीत दिसणं होतं ते राहत नाही. विपरीत दिसणं सर्प, न दिसणं अंधार, आणि दोरी असं दिसणं हे उजेड, आणि तो बी जातो. काहीच समाप्ती झाली जैसी. म्हणून ज्ञानी अज्ञान नेले, ते आपण वस्तू देऊन गेले. जाणीने विण उरले जाणते जे. अशा प्रकारचं आपल्याला विपरीत ज्ञानाचा निराश, अज्ञानाचा निराश, आणि ज्ञानाचा बी निराश, या तिन्ही निराशांती जे तत्व खाली उरतय त्याला म्हणाव सत्सामान्य ब्रह्म. सामान्य ब्रह्म चैतन्य, त्यात हे अन्य असे जीवाचे, हा भेद जाणती तेचे धन्य दैवाचे. कुटस्थ दीप पंचदशीतला कोणता दीप आहे? कुटस्थ दीप. कुटस्थ दीप हा ती घेऊनी आपुल्या स्वरूपा पाही तू म्हणी हा दीप उजळे खूप पडे जरी तूप भक्तीचे त्याला, बा विसरू नको या कृष्ण सुताच्या बोला. काय महाराज साधू संतांनी किती किती रचना केल्यात. म्हणून आपल्याला हे दीप उजळला पाहिजे. आपला काय झाला पाहिजे? दीप उज्ज्वलित होणं म्हणजे प्रगट ज्ञान होणं, ज्ञान प्रगटणं, विशेष रूपानं प्रगटणं, आणि दीप उज्ज्वलित होणं म्हणजे देवी प्रगट नाही. म्हणूनच देवीचा पोत जाळायचा, म्हणूनच देवीची आरती. काय महाराज आरती म्हणजे दीप उजळ नाही. आरती म्हणजे काय होत असतो? प्रगट गो हे बोली विश्व ब्रह्मचे केले दीप उजळायला. हा अरे आपण ताटात दीप उजळतो ते प्रतीक आहे. अग्नीचा आहे तो काळवातीचा दिवा आहे. दिवा खरा आग पेटला पाहिजे, त्याचं प्रतीक आहे ते. काय आहे? म्हणून प्रतिकात्मक भक्ती खूप होते जगात. वास्तव भक्ती झाली पाहिजे. प्रतीक आहे की माळ घालणं प्रतीक आहे, घाला भावभक्ती असा, पण दोष सारण्याची माळ घाला महाराज. वारी करा प्रतीक आहे, पण भेद रहित वारीला जावा.
झेंडा हातात घेऊन नाचतो आपण, वधाचा झेंडा घ्यावा महाराज. ह्या झेंड्याला लोकांना दिसतोय, तो झेंडा लोकांना दिसत नाही. म्हणून न दिसणारी भक्ती करावं, न दिसणारी साधना करावं. ती साधना फल देत असते, त्या साधनेतच आपल्याला समाधान होत असते. म्हणून असं दिसणार करावं लोकांसाठी आणि न दिसणारा करावं स्वतःसाठी. ध्यानात घ्या. काय ही दिसणारी माल जपायची असली तर दुसरे पाहतील, दुसऱ्याला मी प्रवृत्ती होती चांगली म्हणून जपा. पण न दिसणारी माल स्वतःसाठी जपा. ज्ञानदेवा म्हणून जपमाळांतरी धरून श्रीहरी जपे सदा. त्या वारीला जा. तुम्ही जर वारीला गेले तर 4 लोक जातील, तुम्हाला मानतील लोक म्हणून तुम्ही जा वारीला. पण तुम्ही भेद रहित वारी करी जा. घरातच बसल्या बसल्या कुठे बी पायाला मांडी घालून वारी करता येते, भेद रहित वारी. बर का? म्हणून आपल्यासाठी न दिसणारी साधना करायची, लोकांसाठी दिसणारी करायची. दिसणारा गण लोकांना दिसण्यासाठी आज गण लावा. ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा. आपला गंध आपण लावा. ठसा रोजच्या मुद्रा आहेत त्या लावा. ठसा शिका. राजमुद्रा हातली आपण. मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मस्मी. हा गंध आहे आता आपला. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव भरवा. हा गंध रोज लावी जा. हा न दिसणार आहे आणि हा वरून दिसणार आहे. दिसणार समजा लोकांसाठी असतंय आणि न दिसणार आपल्यासाठी असतंय. म्हणून दिसणारी भक्ती, दिसणाऱ्या साधना लोकांसाठी. ध्यानात घ्या. म्हणून बाहेरून घराला रंग येतो लोकांसाठी आणि आतून घरात स्वयंपाक झाला तो स्वतःसाठी. त्यासाठी तुम्हाला माहिती का रंग रंग आतल्या माणसाला दिसतो काय? घराला रंग द्याला तो घरधनी पाहतो का लोक जास्त पाहतील? लोकांसाठी. आणि घरात बी काही सजावट असन, घरात टीव्ही असन, घरात स्वयंपाक असन, हे स्वतःसाठी. ते लोकांना दिसत नाही. जे स्वतःसाठी असते ते लोकांना दिसत नसते. जे लोकांना दिसत असते ते स्वतःसाठी नसते. ऐशी वर्म मद दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी. म्हणून तुका म्हणे वर्मन यारा नागवी तो भ्रम. म्हणून वर्म जाणा. वर्म वर्म ते आहे, एक आहे दृढ धरावा भाव. जाणीव नागवन लागोनी दी तो ठाव. म्हणून संगटाची सेवी अद्वैत भाव. तुका म्हणे हाची दुसरा कोणता नाही. हाची मागे संती केला उपाव. हेच उपाय केले, ह्या स्थापना केल्या संतांनी. तरले तर ती भरवासा. म्हणून आपण अशा प्रमाणे अशी साधना करावं. अंतरंगाची देवीची साधना आहे. ही कळते का बाबा सर्वांना? हे जे चाललंय आपलं हे रोजचं, ते माग कळत का? मागाच्या मंडळीला हे लक्षात यायला का रोजचं आपलं? हो. हे जे चाललेलं हे कळायले का? मी जी देवीचं तुम्हाला सांगायलो हे कळायलं का? का दुसऱ्या अंगात आणणार सांगायचं तुम्हाला? ध्यानात घ्या. खरी देवी साधू संतांना. मी ज्ञानोबा नाथरायाचा अभंग घेतलेला आहे. नाथरायाच्या अभंगाला अभिप्रेत ते बोलायला लागलेलो. जे ज्ञानेश्वरीचे जे नाथ भागात आहे, जे हरिपाठात आहे, जे तुकोबरायच्या गाथ्यात आहे, जे अमृत अनुभवात आहे, जे चांगदेव 65 आहे, जे रामायणात आहे, जे महाभारतात आहे, जे सर्व साधू संतांचं मनोगत आहे, असं सर्वांना सांगितलेलं. आईशी गर्दती पुराणे वेदवाणी सकल जेने संत गर्दतील तेने अनुभवी निर्भर. हे जे मी सांगायलो ना, आईशी गर्दती पुराणे असंच पुराणानं गर्जना करून सांगितलेले. वेदवाणी देखील 4 वेद असं सांगतात. आईशी गर्दती पुराणे वेदवाणी सकल जेने सर्व जे विद्वान लोक आहेत त्यांना असं सांगितलेले विद्वज्जनानं. संत गरजेतील तेने संतांना सुद्धा अशीच गर्जना केलेली आहे. जे संतपद ज्याला संतपद प्राप्त झाले, संतत्वाला जे प्राप्त झाली त्यांना अशीच गर्जना केलेली. तुम्ही देखील तुमचा अनुभव अंतःकरणात शोधून पाहिला तर तुमचा बी अनुभव असाच आहे. पाया काय चरणातच तुकोबाराने किती सांगितली. आईसे गरजती पुराणे वेदवाणी सकल जेने संत गरजतील तेने अनुभवी निर्भर. तुमच्या अनुभवाने देखील असे. म्हणून स्वतःचा अनुभव, शास्त्राचं प्रमाण, संतांचे शब्द महावाक्य
आणि आपला विवेक हे सर्व जर एकत्रित मिळालं तर आपला खरा अनुभव, वेदांताचा, सिद्धांताचा, आत्मानुभव, ब्रह्मानुभव हाच आहे. म्हणून ही खूणगाठ आपण करून घ्या. जर आपल्याला काही गोष्टी कळत नसल्या, ध्यानात घ्या माय बापू, तर आपला अधिकार कमी, आपण नामस्मरण करा, आपण ग्रंथ वाचा, आपण संतांची सेवा करा, आपण संतांना विचारा की महाराज तुम्ही हे सांगितलेलं मला कळालं नाही, प्रामाणिक असताना असं विचारा, तुम्हाला कळू शकल. बुद्धी शुद्ध करा, आहारात बदल करा, भावना वाढवा. अजून जर कळत नसेल, न कळणं मला माहिती, कळत नसते, सुरुवातीला कळत नसते. काही न जाणणे हे स्वरूप आहे जीवाचं. न कळणं हे जीवाचं, त्याच्या घरच्या गाईचा वार आहे. तू जे का बाहेरून अंकत आणलेलं नाही, स्वाभाविक कळत नाही. नेमपण स्वभावच आहे, पण नेमपण काढणं हे मनुष्य देहाचं कर्तव्य. न कळणं काढा, त्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न करा. मग आपण आहारात बदल करा. हे पहा, कळत नाही ना, तमोगुणाचा आहार घेऊ नका, शिळ खाऊ नका, खार खाऊ नका, जे जड अन्न ते खाऊ नका, राजसी तामसी आहार घेऊ नका, तिखट जास्त खाऊ नका, मीठ थोडं कमी खा. सांगतो मी तुम्हाला, ते जर कमी केलं तुम्ही, किंवा कोणी अभक्ष्य भक्षण करीत असले तर ती करू नका. त्यानं बुद्धी तुमची जास्त स्थूल आणि जास्त तामस होईल. आणि राजसी देखील आहार करू नका, राजसी आहाराने विकार वाढत असतील. सात्विक आहार घ्या, भगवद्गीतेत सांगितलेला आहे तिन्ही प्रकारचे आहार. तर सात्विक आहार म्हणजे फळं, भाज्या, दूध, दुधाचे पदार्थ, हलका फुलका आहार घ्या. तुम्ही खा थोडं, कारण पहिल्या काळात अन्न दुर्भिक्ष होतं म्हणून जास्त खाणं प्रथा होती. आता सुभिक्ष झालेले खूप खायलाय घरी जारी, मिष्टान्नच खायलाय रोज. मिष्टान्न शरीराला नसते रोज, मिष्टान्न कव्हानं भेटावा. पहिल्यानं सणाला वाराला पाहुणा रावणा आला तरच गव्हाच्या पोळ्या चपात्या व्हायच्या आणि गोड पदार्थ व्हायचे. आज रोजच आहे, कटाळीत लोक खाऊ खाऊ. म्हणून त्यानं शुगर वाढायली, बीपी वाढायली, कोलेस्ट्रॉल वाढायली, मेदोवृत्ती व्हायली, वजन वाढायले, ब्लॉकेज व्हायले, चिकटपणा रक्तात जास्त वाढले, नको ते तेल खाण्यात चालले, तूप खाण्यात चालले, अनावश्यक तितकी गरज नसती शरीराला ते चाललंय शरीरात. शुगर जास्त व्हायली, पहिली साखर भेटत नव्हती, ऊस नव्हते, बागायती जमिनी नव्हत्या, तळे नव्हते, आणि आता ते वाढल्यामुळं ते करायला गेली एकूण झालं एक. पहिल्या पिढीत अन्नाचं दुर्भिक्ष होते, खायला मावताल होते लोक, म्हणून खाण्याकडे सरकारनं किंवा लोकांना दृष्टी वडिली, हरित क्रांती केली, सुबकता केली अन्नधान्यात, आणि त्यानं खाऊ खाऊन आता खायला झाले काम नाही. आणि पहिले असे हाल होते की खायला कमी होतो आणि काम लई होते. खायला असंच पाहिजे होतं, पण पहिल्यासारखी नांगर पाहिजे होती बैलाच्या आता, पहिल्यासारखं शेंदून पाणी पाहिजे होती, पहिल्यासारखे दळायला पाहिजे होते ह्या स्त्रियाला, पहिल्यासारख्या रव्याद्वारे पाहिजे होती. आता समजा ऐकत झाले आणि खायला भरपूर झाले. म्हणून आताचा आहार तवाच्या लोकांना पाहिजे होता, तवाचा आहार आताच्या लोकांना पाहिजे होता. ज्वारीच्या भाकरी आणि बेसन आणि वाटलेली चटणी. आता काय खायला खाऊन बसले, खाऊन घात म्हणजे झोपली. बरं चालायला वाहन, आता काय घरात येत्या फॅन कूलर, खाल्ल्याला जाईन कुठं तुमचं घाम निघा ना, चालायचं नाही, काम नाही काय, राहणार ट्रॅक्टर करतो काय. मग खाऊन वाहल्या ढेरियान टिरियान गालन बालन वाहली निघते, आणि मग त्यानं रोग पोचली. म्हणून भोगी रोग जोडून या दिली आणि का. म्हणून आपल्या आहारात नियोजन करा, आणि आहार साधा हलका फुलका खाल्ला तर बुद्धी प्रेरित होत असते. सत्वगुणाचा आहार घातला तर तुमच्या बुद्धीत जे आम्हाला लक्षात येतात गोष्टी वाचून, त्या तुम्हाला बी लक्षात येतात. आहार शुद्धी, आहार शुद्धे सत्व शुद्धी, सत्व शुद्ध्यात ध्रुवा स्मृती, स्मृती लब्धा युप्रमोक्षा. वेदातलं वचन आहे. वेदात सांगितलेले की आहार शुद्धानं सत्व शुद्धी होत असती. सत्व शुद्धी झाल्यावर ध्रुवा स्मृती म्हणजे बुद्धीची वृद्धी होत असते. स्मृती लब्धात विप्रमोक्षा, आणि ज्ञानाची वृद्धी झाली, बुद्धीची वृद्धी झाली, विवेक वाढला की त्याच्यात मोक्ष होत असतो.
ब्रह्म मी आहे त्याला कळत असते, जे खोट आहे त्याला कळत असते. म्हणून अशा प्रकारच्या आहारापासून सुरुवात आहे. म्हणून वारकरी संप्रदायात माळ घालायची कशासाठी? आहाराची शुद्धी व्हासाठी, की भक्ष्य भक्षण करायचं नाही. पण आपल्याला वाटते माळ घातली म्हणजे फक्त मांसाहारच करायचा नाही. अरे माळ घातल्यावर तमोगुणी आहार तितका करायचा नसतोय, पण हे कोणी सांगितलेलं नाही आपल्याला. माळ घातल्यावर शिळ खायचं नाही, माळ घातल्यावर जे तमोगुणी आहार आहे तितका खायचा नाही. हे माईचं व्रत आहे, आपल्याला माहिती नाही ती. माळ घातल्यावर साधं अन्न खात पापणी समजा मग पाच समजा का त्यातली कन्या भाकरीची खाणी, मुखी राम नाम गाणे, घ्यारी भोकरी भाकरी, दही भाताची शिदुरी समजे पाहत नाही. आतापर्यंत समजून गाठे तपासा, कन्या भाकरी, भोकरे भाकरी, दही भात हे त्यानं पुऱ्या शिरा सांगितलेलाच नाही त्याच्यात. कृष्णाने इंदुराच्या घरी काय खाल्लेले भजी का काय पापड काय होते मला कोण्या खाल्लेले असं. बरं आपल्या शास्त्रात जे जे आलं तेच करू आपण. मग कृष्ण जर कन्या खातो तो तू काऊन शिरा खाल्ला रे असं आपल्याला वाटलं पाहिजे. अरे कन्या खाल्ल्यानं रक्त साफ होते, माहित नाही आपल्याला. म्हणून तुकोबरायाने कन्या खाऊ घातलेल्या देवाला. दरदरीत पाण्या माझी रांधी आल्या कन्या, काय करू उपचार. अरे हा खरा उपचार आहे. अरे झोपडीत जर राहिला कणिक खाल्ल्या, भात दही भात खाल्ला तर त्यासारखं आरोग्य कोणाला लाभणार नाही. म्हणून आरोग्य बी, शारीरिक आरोग्य बी, मानसिक आरोग्य बी. मानसिक आरोग्य अध्यात्मासाठी चांगलं असते, शारीरिक आरोग्याने व्यवहार चांगला होत असतो, काम करता येते. आणि मानसिक आरोग्याने विचार करता येतो, निर्णय घेता येतो. म्हणून दोन्ही आरोग्य आपल्याला आवश्यक आहे. म्हणून आहार शुद्धी करा, आहार शुद्धीसाठी माळ असते माय बापू. म्हणून द्वैत सारुनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईल, भेदरहित वारीशी जाईल. आणि पुन्हा काय आईचा जोगवा जोगवा मागणं, अशा प्रकारानं जोगवा मागितलेला आहे. आपण व्रतस्थ होऊन साधना करू, आईची देवीशी सन्मुख होऊ आणि सन्मुख होऊन देवीचा जोगवा मागू, आराधना करू, देवीला समर्पित होऊ. आणि देवी तो आमच्या अंतकरणात बोध रूपानं प्रगट होईल अशी देवीला प्रार्थना करू. आणि या प्रार्थनेतच आजचे सत्र संपू. पुंडली कवरदा हरी विठ्ठल. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भवानी लक्ष्मी माता की जय. जय हरी महाराज सर्वांना जय हरी. जय हरी महाराज सर्वांना जय हरी. जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी महाराज. जय रामकृष्ण हरी महाराज सर्वांना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सर्वांना नमस्कार. इकडे मंडळी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. जय हरी बाबा. जय हरी. जय हरी जय हरी सर्वांना जय हरी सर्वांना जय हरी. जय हरी सर्वांना जय हरी. जय हरी जय हरी जय हरी. ते वेगवेगळ्या गावची ती वेगळ्या एकाचे. रामकृष्ण हरी सर्वांना नमस्कार. दुपारचा वेळ माहित आहे, 3 वाजता प्रवचन चालू होईल. बर बर. हा आणि 3च्या पुढे मग 3:30च्या पुढे पाठ चालू होईल. बर ठीक आहे. हो ऑडिओ तयार करायला का महाराज? हो. हा येऊ लागली. बर घे.